सखी बुटीकला. अर्चना भोलाने मॅम हे सखी बुटीक चालवतात आणि 8 महिन्याआधी त्यांनी HSW ची एम्ब्रॉयडरी मशीन घेतलेली आहे. तर चला पाहूया मग त्यांची सर्व्हिस कशी आहे. नमस्कार अर्चना ताई. तर सर्वात आधी तर आपल्या प्रेक्षकांना तुमची ओळख करून द्या. नमस्कार, मी अर्चना शैलेश बोराणे, छत्रपती संभाजीनगर येथे राहते. सखी बुटीक नावाचं बुटीक माझं इथे आहे. अच्छा, आणि तुम्ही हे म्हणजे सोर्स काय होतं तुमचं HSW मशीन सर्च करण्याचं? माझं 3 वर्षापासून बुटीक आहे. या बुटीकमध्ये मी ऑल टाइप्स ऑफ गार्मेंट स्टिच करते, जसे ब्लाऊज, घागरे, डिझायनर साड्या. आता जे साड्यांपासून वन पीस तयार होतात ते सगळं मी स्टिच करते. तसंच मला हँड एम्ब्रॉयडरी, आरीवर्कची पण आवड आहे आणि मी ते पण काम करत होते. पण ते काम करताना थ्रेडवर्क आणि आरीवर्क करायला एका ब्लाऊजला साधारण 8 ते 15 दिवस लागतात. आणि ते 8 ते 15 दिवस एका ब्लाऊजला लागत असल्यामुळे मला ते कस्टमरला रिटर्न करावं लागायचं की माझ्याकडनं वर्कआउट होऊ शकत नाही. तर मग मी त्यानंतर गुगलवर कम्प्युटर एम्ब्रॉयडरी मशीन्स निघालेले आहे, नवीन लॉन्च झालेले आहे. तर मी गुगलवर ते सर्च केलं. तर त्यावेळेस मला खूप साऱ्या मशीन्स मिळाल्या. मी तिथे कॉलबॅक केला. मी HSW मशीनसाठी पण तिथे कॉलबॅक केला. त्यांनी कॉल केल्यावर महाराष्ट्रातले जे डीलर आहेत अमोल तावनमकर सर, त्यांचा त्यांनी मला नंबर दिला. मी तिथे त्यांना कॉल केला. कॉल केल्यानंतर मी त्यांना म्हटलं की सर मला मशीन्स बघायची आहे परचेस करण्याच्या आधी. तर मग त्यांनी मला पुण्यामध्ये आपल्याला मशीन बघायला मिळेल असं सांगितलं. मी पुण्याला जाऊन तिथे व्हिजिट केली. व्हिजिट केल्यानंतर मी तिथे मशीन बघितल्या. त्या मशीन बरोबर मी आणखीन 2-3 मशीन्स बघितल्या. त्या मशीन बघितल्यानंतर HSW या मशीनची जी फिनिशिंग आहे ती मला खूप आवडली. आणि त्यानंतर मी सरांना परत कॉल केला की सर आपल्याकडे ज्या मशीन्स आहेत त्या मशीनचे मला कोटेशन पाठवा म्हणून सांगितलंय. तर सरांनी मला त्याचं ज्या मशीन्स त्यांच्याकडे अवेलेबल आहेत त्या सगळ्या मशीनचे कोटेशन्स पाठवले. ते कोटेशन पाठवल्यानंतर सरांनी मला सांगितलं की मॅडम तुमच्या फील्डसाठी तुम्हाला तुमचा डिप्लोमा झालाय, त्याच्यामुळे तुम्ही जर 5G ची मशीन घेतली तर तुम्हाला 2x2च्या लोगो पासून ते साडीच्या वर्क पर्यंत सगळं या मशीन मध्ये करता येईल. आरी वर्क होईल, थ्रेड वर्क होईल, सिक्वेन्स वर्क होईल. हे सगळं तुम्हाला या मशीन मध्ये मिळू शकतं 5Gच्या. मग मी सरांना त्यांचं कोटेशन मागवलं. सरांनी मला त्याचं कोटेशन पाठवलं आणि ती माझ्या बजेटमध्ये बसली. बसल्यानंतर मी सरांकडनं ती मशीन सरांना सांगितलं की मला ही मशीन HSW ची मशीन मला 16 मे 2025 ला माझ्या शॉपवर पाहिजे ती. आणि ती मशीन 16 मे 2025 ला माझ्या शॉपवर आली. अच्छा, आणि मे 2025 ला जेव्हा ही HSW ची मशीन तुम्ही घेतली तेव्हापासून ते आतापर्यंतचा प्रवास तुमचा कसा राहिला? म्हणजे तुम्ही जे सांगितलं की तुम्ही कस्टमरला खादारी पाठवायच्या, मग ती समस्या लांब झाली का नाही? हो, कारण की HSW ची मशीन जी आहे, जे वर्क मला 8 ते 15 दिवस वर्क करायला लागायचं ते इथे मला जर वर्कआउट 1 ते 1.5 तासामध्ये होत आहे. आणि त्याच्यामुळे माझे कस्टमर वाढले आणि मशीनची फिनिशिंग बघून माझ्या आणखीन कस्टमर मला जॉईंट व्हायला लागले की मॅडम मला पण असं वर्क करून घ्यायचंय तुमच्याकडनं. त्याच्यामुळे माझे कस्टमर्स आणखीन वाढले. आणि याच्यामध्ये छोट्या लोगो पासून होतं. त्याच्यामुळे मुलांचे छोटे टी-शर्ट्स, शाळेचे स्कूलचे लोगो किंवा कंपनीचे लोगो हे मी त्यांना वर्क करून देऊ शकते. HSW ची मशीन आल्यानंतर त्यांच्याकडनं एक माणूस येतो, तो मशीन इन्स्टॉल करून देतो. तो इन्स्टॉल केल्यानंतर तो 2 दिवसामध्ये मशीनची कम्प्लीट माहिती सांगतो की मॅडम हे असं करायचं, थ्रेड लावायचे, इथे ऑइलिंग करायचं, इथं क्रिसिंग करावं लागेल, मशीनमध्ये हे पार्ट्स इथे लावल्या जातात. याची सगळी त्यांनी मला माहिती दिली आणि मी 2 ते 3 दिवसामध्ये मशीन परफेक्टली चालवायला शिकले. काही डाऊट्स आले तर HSWच्या स्टाफला त्यांनी नंबर दिलेला आहे, त्याच्यावर कॉल केला की ते मला व्हिडिओ कॉलद्वारे किंवा कॉलवरून सांगतात की मॅडम हा प्रॉब्लेम असं झालाय. एखाद्या वेळेस लाईट जाते, लाईट गेल्यावर वर्कआउट सुरू असताना निडल खालीच राहिलेली असते.
जेव्हा लाईट येते तेव्हा ती निडल वरती होऊ शकत नाही. त्याच्यासाठी काहीतरी वेगळी प्रोसेस करावी लागते. तर तो प्रॉब्लेम जर कधी आला तर HSWच्या स्टाफला फोन केला तर ते व्हिडिओ कॉलद्वारे किंवा कॉलद्वारे मला ते सांगतात की मॅडम इथे पार्ट इथे मशीन असं जाम झालेले, तुम्ही हा पार्ट जर फिरवला तर हे तुमचा डाऊट क्लिअर होईल. आणि त्यांच्या डाऊट क्लिअरिंगमुळे माझं आता वर्कआउट व्यवस्थित चालू आहे. सगळ्यात पहिले मला एक शाळेचे लोगो असतात ड्रेसवरचे, ते लोगोची ऑर्डर दिली होती. माझं फेसबुक आणि इन्स्टावर माझ्या बुटीकचं हे आहे. आणि जेव्हा मी मशीन घेतली त्यावेळेस मी त्याचे फोटोज टाकले होते इन्स्टावर. तर मला एक सरांचा कॉल होता की मॅडम आम्हाला एक 2x2चा लोगो टी-शर्ट्सवर करून पाहिजे. त्यांची 15 ते 20 टी-शर्टची ऑर्डर होती. मी ती टी-शर्टची ऑर्डर त्यांना ज्या वेळेला पाहिजेत होती त्या वेळेला ती कम्प्लीट करून देऊ शकले. आणि त्यांना त्याची फिनिशिंग ते खूप आवडलं. हँडवर्क पेक्षा मशीनचं वर्क त्यांना खूप आवडलं आणि ते आता माझे डेलीचे कस्टमर झालेले. मग त्याच्यासोबतच घर वगैरे पण सांभाळता? हो, घर वगैरे पण सांभाळते. तुम्ही एका सोबत 3 कामं सांभाळता, म्हणजे घर पण सांभाळता, स्टिचिंग पण करता आणि प्लस एम्ब्रॉयडरीचं पण करता. हो म्हणजे कसं एवढं स्मूथली कसं तुम्ही सगळे हँडल करता? मॅडम HSWची मशीन आहे, त्याच्याजवळ एक माणूस उभं राहिलाच पाहिजे की वर्कआउट होताना एक माणूस पाहिजे असं काही कंपल्शन नाहीये. मी सकाळी मॉर्निंगला येते, मशीन लावून देते, वर्कआउटचं जे आहे ते सगळं लावून देते आणि ते लावल्यावर मी माझ्या घरातले सगळे कामं आवरू शकते. म्हणजे तुम्ही बघू शकता, हाऊस वाईफ असून एम्ब्रॉयडरीचं पण काम करतात, त्याच्यासोबत घर पण सांभाळतात, मुलांना पण सांभाळतात. जसं आता तुम्ही त्यांच्याकडनं ऐकलंच आहे की त्यांना एक मुलगी एक मुलगा आहे, त्यांचं शाळेचं सगळं आवरून, घरातले सगळे कामं आवरून, त्याच्यासोबत स्टिचिंगचं काम करून प्लस ते HSWचं एम्ब्रॉयडरी मशीन पण सांभाळतात. म्हणजे तुम्ही विचार करा HSWची मशीन जी आहे ती किती स्मूथली वर्क करत असेल, ज्याच्याने त्यांना एवढा फायदा होतो. मॅडम आता आहे ना, तुम्ही तुमच्या बुटीक, तुम्ही तुमची मशीन सगळं तुम्ही दाखवा, तुम्ही कसं काम करता काय ते सगळं आम्हाला दाखवा आणि आमच्या प्रेक्षकांना पण दाखवा. चालेल.